कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सिल्वर झोन निश्चित झालाय। त्यामधील औद्योगिक वापरासाठी मंजूर असलेल्या एका भूखंडाचा व्यावसायिक कारणासाठी वापर होतोय। बोगस संस्था दाखवून आणि त्या भूखंडावर प्लॉटिंग करून शासनाचा महसूल बुडवण्याचा नवा उद्योग सुरू आहे, असा आरोप अखिल भारत हिंदू महासभेचे हुपरी शहर प्रमुख संजय पाटील यांनी केलाय। कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सिल्वर झोनमधील एका औद्योगिक वापरासाठी मंजूर झालेल्या भूखंडांचा वापर दुसऱ्याच कारणासाठी होतो। बोगस संस्था दाखवून उद्योगांच्या नावाखाली त्या भूखंडावर प्लॉटिंग करण्याचा डाव आहे। त्यातून शासनाचा महसूल बुडवला जात असून मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेलाय, असा आरोप अखिल भारत हिंदू महासभेचे हुपरी शहर प्रमुख संजय पाटील यांनी केलाय। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, MIDC प्रशासन, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे निवेदन दिल्याचं सांगून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सिल्वर झोनमध्ये असलेल्या भूखंडावरील आरक्षण उठवून महिला उद्योग दाखवून काही बिल्डरनी हे भूखंड गिळंकृत करण्याचा डाव आखलाय। प्रत्यक्षात ढाबे, चहाचे स्टॉल, हॉटेल सुरू करून आता तर प्लॉटिंग करून विक्री केली जाते। त्याबद्दल MIDC प्रशासन का लक्ष देत नाही, असा सवाल संजय पाटील यांनी उपस्थित केलाय।